नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आखातामध्ये युद्ध पेटलंय, सगळं जग अडचणीत आलेलं आहे. अमेरिकेसारखा तेल उत्पादक देश सुद्धा याच्यातून मुक्त नाहीये. आपल्या देशात काय चाललंय? काँग्रेस नेते या संकटामध्ये संधी शोधतायत. घर पेटलंच तर या पेटत्या घरावर रोट्या कशा शेकता येतील याचा विचार करतायत. जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न करतायत. देशामध्ये 2004 ते 2014 या काळामध्ये युपीएचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्या टर्ममध्ये होती वीरप्पा मोईली यांच्याकडे. भन्नाट नेता होता. यांच्या डोक्यात अत्यंत भन्नाट अशा प्रकारच्या कल्पना येत. जेव्हा तेल संकट अधिक गहिरं झालं तेव्हा वीरप्पा मोईली यांनी देशातले पेट्रोल पंप रात्री 8 नंतर बंद राहतील अशा प्रकारचा फतवा काढला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय किंवा आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी काय हुशार लोक आहेत, परंतु त्यांच्या मेंदूमध्ये अशा भन्नाट कल्पना येऊच शकत नाहीत. हीच खरी आजची अडचण बनलेली आहे. अर्थतज्ञ पंतप्रधान आणि चायवाला पंतप्रधान, काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये ही तुलना सतत चालू असते. दोघांचं अर्थकारण सुद्धा वेगळं आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोघांच्या अर्थकारणामध्ये कमालीचा फरक आहे. जेव्हा जगामध्ये क्रूड तेलाचे दर अत्यंत कमी होते त्या काळात सुद्धा नरेंद्र मोदी देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नव्हते. काँग्रेसवाले त्यांना सतत हा प्रश्न विचारायचे की जगामध्ये तेलाचे दर कमी आहेत तरी सुद्धा भारतात कमी का होत नाहीत. या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करायचे, परंतु नरेंद्र मोदी त्यांना प्रतिसाद देण्याच्या भानगडीत पडायचे नाहीत. जे पैसे वाचतायत त्या पैशातून नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रस्ते, पूल, टनेल आणि बंदरांचं जाळं निर्माण केलं. संरक्षणासारख्या क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला. आखातातल्या युद्ध संकटामुळे आज जगामध्ये क्रूडचे दर कडाडलेले आहेत, तरी सुद्धा भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारतीयांना दिलासा दिलेला आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढणार नाहीयेत. आणि जेव्हा आपण पाहतो जगातल्या अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडलेले आहेत, परंतु भारतामध्ये आजही त्याच किमती आहेत ज्या आखातामध्ये युद्ध पेटण्याच्या आधी होत्या. म्हणजे काल आपण जी बचत केली होती त्या बचतीचा फायदा देशाला आज होताना दिसतोय. हाच फरक आहे नरेंद्र मोदी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अर्थकारणामध्ये. कर्ज काढा आणि तूप प्या ही चार्वाक नीती आहे आणि युपीए सरकारच्या काळामध्ये हीच नीती देशामध्ये राबवली जात होती. कारण अर्थतज्ञ पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे देशाची सूत्र होती. तेल कंपन्या कर्जबाजारी होत होत्या, त्यांना मोडीत करण्याची नीती या सरकारने राबवली होती. अर्थकारणाला बत्ती लावली जात होती. सोनिया गांधी यांच्याकडे सरकारची सूत्र होती आणि अर्थतज्ञ पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग देशाचा गाडा हाकत होते. आणि त्यानंतर परिस्थिती अशा प्रकारे निर्माण झाली की 2013 मध्ये जागतिक दर्जाची वित्त संस्था मॉर्गन स्टॅनलेने भारताचा समावेश फ्रॅजिल 5 इकॉनॉमीमध्ये केला. म्हणजे ज्या देशांचं अर्थकारण अत्यंत डळमळीत झालेलं आहे अशा 5 देशांमध्ये मॉर्गन स्टॅनलेने भारताचा समावेश केला होता. आखातामध्ये युद्ध पेटलंय, सगळ्या जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये इंधनाची परिस्थिती काय आहे याचा तपशील जनतेच्या समोर येणं आवश्यक होतं. केंद्र सरकारला सुद्धा ते आवश्यक वाटलं. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे केंद्र सरकारला संधी होतीच. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याच्या संदर्भात निवेदन करायला सुरुवात केली. खरं तर हे निवेदन अत्यंत महत्वाचं होतं आणि जेव्हा हे निवेदन सुरू होईल तेव्हा सभागृहामध्ये अशा प्रकारचं वातावरण अपेक्षित होतं की टाचणी पडली तरी त्याचा आवाज झाला पाहिजे. कारण हरदीप सिंग पुरी जे काही सांगणार होते ते देशाच्या प्रत्येक नागरिकाशी संबंधित होतं, देशाच्या प्रत्येक घराशी निगडीत होतं. परंतु त्यांचं निवेदन सुरू झालं आणि काँग्रेस नेत्यांनी सभागृहामध्ये दंगा सुरू केला. बिंबीच्या देठापासून ओढायची सुरुवात केली. कारण हरदीप सिंग पुरी जे काही सांगतायत त्याच्यामुळे देशातल्या नागरिकाला दिलासा मिळेल. देशामध्ये जे घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते थोडंसं कमी होईल हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती होतं. त्यामुळे या निवेदनामध्ये मोडता घालण्यासाठी त्यांनी सभागृहामध्ये अक्षरशः दंगा सुरू केला, आरडाओरडा सुरू केला. त्यांची अपेक्षा अशी होती की हरदीप सिंग पुरी यांचा आवाज देशाच्या जनतेपर्यंत पोहोचूच नाही. या दंग्यातच हरदीप सिंग पुरी यांना आपलं निवेदन पूर्ण करावं लागलं. ते असं म्हणाले की हॉर्मुझची खाडी बंद झालेली आहे, त्याच्यामुळे ज्या देशांकडून आपल्याला एलपीजीचा पुरवठा होतो, एलएनजीचा पुरवठा होतो, तो पुरवठा खंडित झालेला आहे. आपल्याला पुरवठा होत होता कतारकडून, आपल्याला पुरवठा होत होता युनायटेड अरब अमिरातकडून. परंतु खाडीमध्ये सध्या युद्ध पेटलं असल्यामुळे आपण पर्यायांच्या शोधात आहोत. आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आफ्रिका या देशांकडून एलएनजी आणि एलपीजीची आयात करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांनी एक गोष्ट ठणकावून सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये तेलाचे आणि पेट्रोलचे दर वाढणार नाहीयेत, हे दर स्थिर राहणार आहेत. पुरी यांनी जे काही सांगितलं त्यामध्ये 3-4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते असं म्हणाले की देशामध्ये गॅसचा पुरेसा साठा आहे, परंतु प्राधान्यक्रम घरगुती वापरासाठी जो गॅस लागतो त्याला देण्यात येतोय. हा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, त्याच्यामध्ये कोणताही खंड पडू नये या दिशेने सरकार प्रयत्न करत आहे. सरकार
हार्मुजचा जो मार्ग आहे तो वगळता अन्य देशांकडून भारतामध्ये गॅस कसा येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे. देशामध्ये ज्या सरकारी आणि खाजगी कंपन्या आहेत त्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून देशामध्ये जी गरज आहे त्याचा पुरवठा बिना विलंब व्हावा, व्यवस्थित व्हावा. एका बाजूला इंधनाचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा म्हणून सरकार हर प्रकारे प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला मुत्सद्देगिरीचा सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये सरकारकडून वापर केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री 11 वाजता इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. चर्चा अर्थात आखातामध्ये पेटलेल्या युद्धाबद्दल होती. या युद्धामुळे तणाव वाढतोय, लोकांचे बळी जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. याच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे एक गोष्ट चांगली झालेली आहे की इराण आणि भारतामध्ये जो एक संवाद खंडित झाला होता तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागाची यांच्याशी संवाद साधला. हार्मुजची खाडी बंद झाल्यामुळे सगळ्या जगाला फटका बसतोय, भारताला विशेष करून फटका बसतोय. त्यामुळे हार्मुजच्या खाडीतून भारताकडे जी मालवाहू जहाज येतात त्यांना ये जा करण्यासाठी मोकळीक असावी असा जयशंकर यांचा सूर होता. आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचं जे म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी दिलेला जो प्रतिसाद होता तो अत्यंत सकारात्मक होता. देशाच्या जनतेला दिसतंय की सरकारचे प्रयत्न आर्थिक आघाडीवर सुरू आहेत, सरकारचे प्रयत्न राजकीय आघाडीवर सुरू आहेत. मुत्सद्देगिरीचा भरपूर प्रमाणामध्ये सरकारकडून वापर केला जातोय. अशा वेळी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची भूमिका काय, अशा वेळी काँग्रेस पक्षाची भूमिका काय. देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा काँग्रेस पक्षाचं जे वागणं असतं ते थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. 26/11चा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला जर तुम्हाला आठवत असेल तर हा हल्ला झाल्यानंतर सगळ्या देशातल्या लोकांचं जे काळीज आहे ते ठसठसत होतं, वेदनेने ठसठसत होतं. अशा काळामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख ते हिंदी सिनेमातील एक मोठे दिग्दर्शक आहेत राम गोपाल वर्मा, त्यांना घेऊन घटनास्थळी फिरत होते जिथे हल्ला झाला. ताज हॉटेलमध्ये गेले होते. गेले कशाला होते? राम गोपाल वर्मांना या घटनेवर एक सिनेमा काढायचा होता. विलासरावांचं मुख्यमंत्रीपद या घटनेनंतर गेलं. राम गोपाल वर्मांचा मात्र फायदा झाला. त्यांनी या घटनेवर एक सिनेमाची निर्मिती केली. नाना पाटेकरने या सिनेमामध्ये भूमिका केली होती, आपल्याला कदाचित आठवत असेल. म्हणजे शेजारच्या एखाद्या घराला जर आग लागली तर काही लोक पाणी घेतील, आग विझवण्याचा प्रयत्न करतील आणि काही लोक आपलं पीठ घेतील आणि तिथे पोळ्या शेकायला जातील. काँग्रेसची भूमिका सध्या तरी पोळ्या शिकणाऱ्या त्या व्यक्तीसारखी आहे जो अत्यंत स्वार्थी आहे, जो स्वतःच्या पलीकडे कुणाचा विचार करू शकत नाही. तो हा सुद्धा विचार करू शकत नाही की शेजारचं घर जळतंय, या आगीच्या झळा कदाचित आपल्या घरापर्यंत येऊ शकतील. काँग्रेस नेत्यांनी बुद्धी गहाण ठेवल्यासारखी विधानं करायला सुरुवात केलेली आहे आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. ज्यांच्या पक्षाचे नेते राहुल गांधी आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी. जनतेमध्ये जेव्हा घबराट माजते तेव्हा नेमकं काय होतं, म्हणजे जनतेला असं वाटतं की एखादी गोष्ट आता पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीये, तेव्हा जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठेबाजी करायला सुरुवात करते. म्हणजे जिथे 1 सिलेंडर लागणार आहे तिथे जनता 2 सिलेंडर घेते. ही परिस्थिती येऊ नये म्हणून केंद्र सरकारने एक नियम केलेला आहे. तुम्ही 1 सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसांनी तुम्हाला दुसरा सिलेंडर बुक करता येईल. म्हणजे 25 दिवस एक घरामध्ये 1 सिलेंडर चालू शकतो. ही अट अशासाठी ठेवण्यात आलेली आहे की ज्यांना शक्य आहे त्यांच्या घरात भरपूर आणि ज्यांना शक्य नाही त्यांच्या घरात अजिबात नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये. काँग्रेस नेते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की या देशामध्ये एक घबराटीचं वातावरण निर्माण व्हावं. काँग्रेस नेते सोशल मीडियाच्या अकाउंटवर अशा प्रकारचे फोटो अपलोड करत आहेत की सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. फॅक्ट चेकमध्ये हे समोर आलेलं आहे, हे स्पष्ट झालेलं आहे की हे जे फोटो आहेत त्यातले बरेच फोटो युपीएच्या काळातले आहेत. अशा प्रकारची जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होतो, साठेबाजी केली जाते आणि अशा प्रकारची उदाहरणं ऐकू येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीकडे गॅसची एजन्सी होती. ही व्यक्ती सपाची नेता आहे आणि या व्यक्तीने गॅसचा खूप मोठा साठा आपल्या गोदामामध्ये दाबून ठेवला होता. जनतेला तो देत नव्हता आणि त्याच्यावर उत्तर प्रदेशमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणं येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. मोदी सरकारने बचतीचं अर्थकारण अवलंबलं आणि त्याचा फायदा आज देशाला होतोय. काँग्रेसचं जे अर्थकारण आहे ते बेवकूफ बनवणारं अर्थकारण आहे. कर्नाटकमध्ये जेव्हा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती तेव्हा काँग्रेसने जनतेला वारेमाप आश्वासनं दिली होती आणि ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जेव्हा काँग्रेसची सत्ता कर्नाटकमध्ये आली त्यानंतर काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. मनमोहन सिंग जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी तेलाच्या संदर्भात जे निर्णय घेतले ते देशाच्या अर्थकारणाला धक्का लावणारे होते. काँग्रेस नेते वारंवार दावा करतात की मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये घरगुती वापराचा जो सिलेंडर आहे त्याचे दर 400च्या आसपास होते. मोदी सरकारच्या काळामध्ये हे दर वारेमाप वाढलेले आहेत. हे दर का वाढले हे जाणून घेण्याची गरज आहे.
युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूडचे भाव प्रचंड कडाडले होते आणि युपीएचं सरकार आपल्याला ठाऊक आहे दर 4 महिन्यांनी भ्रष्टाचाराचं एक नवं प्रकरण जनतेच्या समोर यायचं. जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे भाव वाढले तर आपलं राजकारण संपुष्टात येईल ही भीती काँग्रेसच्या नेत्यांना होती. म्हणून कृत्रिमरित्या हे दर स्थिर ठेवण्यात आले आणि त्याच्याआधी वेठीला धरण्यात आलं तेल कंपन्यांना. जवळजवळ 1.44 लाख कोटीचे ऑइल बॉन्ड जारी करण्यात आले. हे ऑइल बॉन्ड जारी करण्यात आले 2005 ते 2010 या कार्यकाळामध्ये. 7 ते 8% व्याजाने हे ऑइल बॉन्ड जारी करण्यात आले होते आणि त्याची परतफेड करायची होती 2020 ते 2026 या काळामध्ये. म्हणजे काँग्रेसला माहिती होतं की 2014 मध्ये जी सार्वत्रिक निवडणूक होईल त्याच्यानंतर आपल्या विजयाची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आपण कर्ज काढून सण साजरा करायचा, कर्ज आपण काढायचं आणि ते फेडायचं पुढच्या सरकारने. म्हणजे ऑइल कंपन्यांना मोडीत काढायचं, देशाच्या अर्थकारणाला बत्ती लावायची आणि आपलं राजकारण मात्र व्यवस्थितपणे सुरू ठेवायचं, अशा प्रकारचा हा डाव होता. कर्ज काढलं मनमोहन सिंग यांच्या सरकारने आणि ते फेडावं लागलं नरेंद्र मोदी यांच्या सरकारला. देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाचे भाव कमी होते, परंतु पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाहीत. त्याचं कारण मनमोहन सिंग यांची ही जी करणी आहे ती फेडावी लागली नरेंद्र मोदी यांच्या सरकारला. युपीए सरकारला घरघर लागलेली असताना 2013 मध्ये वीरप्पा मोईली यांनी एक फतवा काढला. म्हणजे एकतर ऑइल बॉन्ड काढून तेल कंपनीची वाट लावलेलीच होती, अर्थकारणाची वाट लावली होती, आता तिसरा टप्पा होता जनतेची वाट लावायची. म्हणून वीरप्पा मोईली यांनी फतवा काढला की रात्री 8 नंतर पेट्रोल पंप बंद राहतील. म्हणजे ना रहेगा बास न बजेगी बासुरी. जर पेट्रोल पंप सुरू राहिले नाही तर पेट्रोल आणि डिझेल खपण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. आणि या निर्णयाचा प्रचंड विरोध झाला. लोकांनी प्रश्न उपस्थित केले की रात्री 8 नंतर जे लोक काम करतात त्यांच्या पोटापाण्याचं काय, त्या कारखान्यांचं काय, त्या उद्योगांचं काय. आणि त्याच्यानंतर सरकारवर टीकेचा जबरदस्त भडीमार झाला. सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु अशा मूर्ख निर्णयांची युपीए सरकारच्या काळामध्ये भरमार होती आणि त्याचे भोग भोगले त्यावेळी जनतेने आणि त्याच्यानंतरच्या सरकारने सुद्धा. काँग्रेस पक्षाचा जो इतिहास आहे तो हा असा आहे, परंतु काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बहुधा हा इतिहास विसरलेले आहेत आणि त्यामुळेच ते राज्यामध्ये आंदोलनाचा तमाशा करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या काळामध्ये काय करतायत? काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेच्या आवारामध्ये गरम गरम चहाचे गुटके घेत त्याच्यासोबत बिस्किट सुद्धा खात आहेत. म्हणजे संसदेच्या आवारामध्ये एखाद्या खासदाराला अशा प्रकारचं कृत्य करताना तुम्ही याच्यापूर्वी कधीही पाहिलं नसेल. परंतु राहुल गांधी आहेत. संसदेमध्ये याच्यापूर्वी कोणी टी शर्ट घालून सुद्धा आलं नव्हतं. राहुल गांधी घालून येतात. काल परवा ते नाडा घातलेला एक झुळझुळीत लेंगा घालून संसदेमध्ये आले होते. म्हणजे वर टी शर्ट खाली लेंगा. म्हणजे राहुल गांधी यांना संसद म्हणजे जणू बिग बॉसचं घर वाटतंय किंवा रॅम्प वॉक तरी वाटतोय, जिथे वाटेल तसे कपडे घालता येतात, वाटेल तसं वागता येतं. आता जिथे नेता असा तल्लक मेंदूचा आहे तिथे कार्यकर्त्यांच्या मेंदूमध्ये अशा प्रकारच्या भन्नाट कल्पनांची कमी कशी काय असेल. मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर रितू तावडे यांना सूचना केलेली आहे की एलपीजीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याआधी महापालिकेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं. म्हणजे जसे केंद्रामध्ये काँग्रेस नेते करत असतात, सरकारला वारंवार सांगत असतात की अमुक विषयावर विशेष अधिवेशन बोलवा, तमुक विषयावर विशेष अधिवेशन बोलवा. बरं, अधिवेशन यांना कशाला हवं असतं? ते गोंधळ घालण्याआधी आणि दंगा करण्याआधी. तर रितू तावडे यांना अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे. जणू रितू तावडे मुस्तफा खामेनी यांना सांगणार आहेत की आता हॉर्मुझची खाडी खोला, हा आमच्याकडे समस्या निर्माण झालेली आहे. किंवा ट्रम्प यांना सांगणार की तुम्ही हल्ले करणं बंद करा, हा आमच्याकडे गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. आणि खामेनी आणि ट्रम्प अच्छा बरं ठीक आहे असं म्हणून त्यांचं ऐकणार. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना देशाची थोडीशी जरी चिंता असती तरी त्यांनी हा तमाशा बंद केला असता. काँग्रेसचे लोक जरी शांत बसले ना तरी देशामध्ये सर्व काही ठीकठाक होईल. कारण काँग्रेसचे नेते धुरळा उडवण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून जनतेला जे काही दिसतंय ते धूसर होईल, अस्पष्टता निर्माण होईल त्याच्यामध्ये. नरेंद्र मोदी यांना ही सगळी स्थिती दिसते आणि त्यामुळे त्यांनी जनतेला सावध केलेलं आहे. त्यांना सांगितलंय की अफवांपासून सावध राहा. काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत, भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि देशाचं नुकसान करतायत. त्यांनी ही गोष्ट सुद्धा स्पष्ट केलेली आहे की जगावर संकट आलेलं आहे आणि भारताला सुद्धा त्याच्या झळा बसतायत. जगातला कोणताही देश या संकटापासून मुक्त नाहीये, अगदी अमेरिका सुद्धा. त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. ते म्हणालेत की साठेबाजांवर आम्ही जोरदार कारवाई करणार आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये ती कारवाई तुम्हाला होताना दिसणार आहे. अफवांचा हा मारा सुरू असताना जनतेने अत्यंत सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.